टाइप ऑफ ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू सेल्स. ऑर्गॅनिझम्स अकॉर्डिंग टू सेल. आता हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे पेशीनुसार आपण दोन ग्रुपमध्ये डिवाइड करू शकतो. पेशीनुसार आपण दोन ग्रुपमध्ये त्यांना डिवाइड करू शकतो. एक पहिला ग्रुप आहे असेल्युलर. बघा, एक पहिला ग्रुप आहे असेल्युलर आणि दुसरा ग्रुप आहे सेल्युलर. खूप इंटरेस्टिंग टर्म आहे, कोणाचीही व्याख्या तुम्हाला पाठ करण्याची गरज नाहीये. सेल्युलर म्हणजे पेशीय. जो सजीव, जो ऑर्गॅनिझम पेशींनी तयार झालाय, ज्याच्यामध्ये सेल प्रेझेंट आहे, कॉल्ड एज सेल्युलर. आणि अ मीन्स absent. सो सेल इज absent, सेल इज प्रेझेंट. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो दीज आर विदाउट सेल and these are with cell. आणि म्हणून यांचे दोन ग्रुप तयार झाले. जे सजीव असे आहेत की ज्यांचं शरीर पेशींनी तयार झालंय त्यांना म्हणायचं सेल्युलर, आणि ज्यांचं शरीर पेशींनी तयार झालेलं नाही, पेशी absent आहे, विदाउट सेल आहे, such organisms are called as acellular organisms. Very simple. A means absent, cellular means cell. So cell is absent, cell is present. ठीक आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ठीक आहे सर, हे आम्हाला कळालं की काही प्राणी असे आहेत किंवा काही सजीव असे आहेत, प्राणी म्हणण्यापेक्षा आपण सजीव म्हणू, की ज्यांचं मध्ये सेल प्रेझेंट आहे म्हणजे ते सेल्युलर आहे, सेल absent आहे म्हणजे असं, हे आम्हाला कळालं. पण कोणते सजीव असे आहेत? आम्हाला हे माहित आहे की ह्युमन मध्ये सेल आहे, प्लांट मध्ये सेल आहे, अॅनिमल मध्ये सेल आहे, अमेबा सेल आहे, पॅरामोसेल सेल आहे, हे सगळं आम्हाला माहित आहे. पण आम्हाला सेल नसलेले कोणते ऑर्गॅनिझम आहेत हे माहित नाही. बघूया आपण कोणकोणते आहेत, त्याचे एक्झाम्पल बघूया. मिनिंग कळालेलं आहे तुम्हाला. पेशी नसते तेव्हा त्याला म्हणायचं असेल्युलर. पेशींनी तयार झालेला असतो याला म्हणायचं सेल्युलर. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया, अपेशीय आणि पेशीय. अपेशीय, पेशीय. ज्या सजीवांचं शरीर पेशींनी तयार झालंय त्याला पेशीय म्हणा, सेल्युलर म्हणा. ज्यांच्यामध्ये पेशी नाही आहे त्याला अपेशीय म्हणजेच असेल्युलर म्हणायचं. ओके. आता सुरुवातीला आपण असेल्युलर कोणकोणते आहेत हे बघूया, याचं एक्झाम्पल्स बघूया. असेल्युलर मध्ये फर्स्ट आहे व्हायरसेस. आता हा शब्द आपल्याला एवढा फॅमिलियर झालेला आहे, मला वाटतं जगातला कुठलाही मीडिया असेल, मग तो ना प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, या सगळ्या ठिकाणी केवळ आणि केवळ ह्या एकाच शब्दाचं दहशत म्हणूया आहे सगळ्या जगामध्ये, तो म्हणजे व्हायरस. आणि यू आर व्हेरी फॅमिलियर विथ द नेम ऑफ व्हायरस, करोना व्हायरस. कोविड-19 डिसीज म्हणतो आपण, करोना व्हायरस. तर हे व्हायरसेस असतात. बघताय सगळ्या जगाला कन्फ्यूज करून टाकलंय त्यांनी. आपण एवढ्या मोठ्या रोगांच्या वरती औषधं शोधलेले आहेत, पण या व्हायरस वरती अजून जगामध्ये कुठंही वॅक्सिन, खात्रीलायक वॅक्सिन तयार झालेलं नाही. खात्रीलायक वॅक्सिन अजून तयार झालेलं नाही.
का नाही झालं तर त्याचं कारण असं आहे की त्याच्याकडे पेशी नाहीये. आम्ही एखादं मेडिसिन तयार करायचं असेल तर ते कसं करतो, तर पहिल्यांदा त्या पेशीच्या सेल वॉल असेल, मेम्ब्रेन असेल याचा डिटेल अभ्यास करतो आणि मग ते आम्हाला सेल वॉल कशी ब्रेक करायची ते औषध आम्ही शोधतोय. पण निघणारच नाही औषध असं नाहीये. नक्कीच फ्युचरमध्ये याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीचं औषध मिळेल आणि जगाच्या या डेडली डिसीज पासून एक सुटका होईल अपेक्षा ठेवूया. तर आपण एक लक्षात ठेवूया की जेवढे पण व्हायरसेस आहेत यांना मात्र स्वतःची पेशी नाही. सो व्हायरसेस आर असेल्युलर. व्हायरसेस आर विदाउट सेल. एक एक्झाम्पल कळालं तुम्हाला. असं कोणता ऑर्गॅनिझम आहे की ज्याच्यामध्ये पेशी नाही, तर ते व्हायरसेस आहेत. ओके. दुसरं व्हायरॉइड्स आहेत. व्हायरॉइड्स अल्ट्रा मायक्रोस्कोपिक आहेत. व्हायरसेस सुद्धा मायक्रोस्कोपिक आहेत, अल्ट्रा मायक्रोस्कोपिक. त्या व्हायरस पेक्षा सुद्धा अतिसूक्ष्म आहेत ते व्हायरॉइड्स आहेत. यांनाही स्वतःची पेशी नाहीये. आणि प्रायॉन्स आहेत. प्रायॉन्स. आता तुमच्या मनात अजून एक शंका तयार झालेली असेल की सर ठीक आहे, पेशी नाही म्हणून आपण त्याला असेल्युलर म्हटलंय, इकडं पेशी आहे म्हणून आपण सेल्युलर म्हणतोय. पण ज्यांच्यात पेशी नाही त्याचे आम्हाला एक्झाम्पल कळाले. व्हायरसेस आहेत, व्हायरॉइड्स आहेत किंवा प्रायॉन्स पण आहेत. मग प्रश्न काय तयार झालाय आमच्या मनामध्ये, जर त्यांच्यात पेशी नाही तर ते कशाने तयार झालेले आहेत. पेशी नाही मग ते नक्की कशाने तयार झालंय हे पण आपल्याला बघावं लागेल. आणि म्हणून आपण बघणार आहे व्हायरस, व्हायरॉइड्स, प्रायॉन्स, दे आर विदाउट सेल बट हॅव्हिंग सम केमिकल्स, मेड अप ऑफ केमिकल्स. आपण सुद्धा केमिकलनी तयार झालेलो आहे. आज अनेक केमिकल्स आहेत. कोणते आहेत हे मी पुढे डिटेल सांगणार आहे. पण व्हायरसेस मध्ये दोन महत्वाचे केमिकल असतात. एक असतं प्रोटीन्स, आणि दुसरा असतो एक तर डीएनए किंवा आरएनए. डीएनए और आरएनए. क्लियर. बघा व्हायरसेस कडे सेल नाहीये, मग तो कशाने तयार झालाय, इज मेड अप ऑफ प्रोटीन्स अँड डीएनए और आरएनए. आता हे शब्द या दोघांना एकत्रित आपण म्हणत असतो न्यूक्लिक ऍसिड्स. केंद्रकीय आम्ल म्हणत असतो मराठीमध्ये आपण. The acids which are present in nucleus of cell are called as nucleic acids. पण इथं आपण असं कन्सिडर करतोय की हे जे केमिकल्स आहेत हे मात्र इथं सेल नाही आहे, फ्री केमिकल्स आहेत. डीएनए चा लॉंग फॉर्म तुम्हाला 10th मध्ये झालेला आहे डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. आरएनए चा पण लॉंग फॉर्म माहित आहे रायबोज न्यूक्लिक ऍसिड. अतिशय महत्वाचा पार्ट आहे, जिनॅटिक्सचा पार्ट आहे, आनुवंशिकतेचा पार्ट आहे आणि हे असणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून एका व्हायरस पासून पुढचा व्हायरस त्याच्यासारखाच तयार होतो. आनुवंशिकता असते आणि ती आनुवंशिकता या न्यूक्लिक ऍसिड मध्ये असते. मग एक तर व्हायरस मध्ये डीएनए असू शकतो, अनुवंशिक पदार्थ ज्याला आपण जिनॅटिक मटेरियल म्हणतो. थोडक्यात मी याचा जिनॅटिकचा अर्थ तुम्हाला थोडासा डिटेल सांगतो. बघा आपण सगळे ह्युमन आहे, आपले आई वडील पण ह्युमनच आहेत. ओके. आता त्यांच्यापासून आपण तयार झालोय, मग त्यांचे गुणधर्म आपल्यामध्ये आलेले आहेत. जसं की त्यांची बॉडी सिमेट्री बायलॅटरल, आपली बॉडी सिमेट्री बायलॅटरल. त्यांचा जसा ब्रेन आहे आपलाही तसाच ब्रेन आहे.
त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, पचन संस्था. आपलीही सिस्टीम अशीच आहे. त्यांना 2 हात 2 पाय आहेत, आपल्यालाही 2 हात 2 पाय आहेत. अशी जी वैशिष्ट्य पॅरेंट्स मध्ये आहेत ती आपल्यामध्ये कोणी आणली? त्या प्रश्नाचं उत्तर आहे डीएनए. प्रश्नाचं उत्तर आहे डीएनए. हा एकमेव असा पदार्थ आहे की अनुवंशिक गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडं वाहून नेतो आणि म्हणून त्याला अनुवंशिक पदार्थ म्हणायचं, जेनेटिक मटेरियल म्हणायचं. त्यामुळं लाईफ कंटिन्यू होतं. आणि म्हणून एक आपण ज्वारीचं बी घ्या, ते जमिनीत टाका, तुम्हाला ज्वारीचं प्लांट मिळेल. बाळांनो, हे ज्वारीचं बी आहे ना, जवार सीड, तुम्ही हातामध्ये घ्या, भांड्यामध्ये ठेवा, पोत्यामध्ये ठेवा, कंटेनर मध्ये ठेवा. तुम्ही जसं ठेवलंय तसं दिसेल. तुम्हाला असं वाटेल की हे नॉन लिव्हिंग आहे, नॉन लिव्हिंग वाटेल, कारण त्याच्यात काय तुम्हाला हालचाल होताना दिसत नाही. पण जेव्हा तीच ज्वारीचे बी तुम्ही ओलसर जमिनीमध्ये टाकाल तर मात्र हे जर्मिनेट होईल आणि याच्यापासून एक नवीन ज्वारीचं प्लांट तयार. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की एवढ्या ज्वारीच्या लहान बी मध्ये किती माहिती साठवली माहिती आहे तुम्हाला. तुम्ही म्हणणार सर कसली माहिती, आम्ही तर हातावरती घेतलंय, हँडल केलंय, आम्हाला त्याच्यात फारसा बदल नाही जाणवला. असं नाहीये बाळांनो. त्या बी मध्ये त्यांनी मुळं कशी करायची याची माहिती आहे, मुळांची लांबी किती ठेवायची याची माहिती आहे, खोड किती उंचीचं करायचं याची माहिती आहे, खोडाला फांद्या तयार करायच्या की नाही करायच्या याची माहिती आहे, पानांची लांबी कशी ठेवायची याची माहिती आहे, फळं, फुलं, बिया, फांद्या ह्या सगळ्यांची माहिती ह्या एका सीड मध्ये आहे. आणि ती सगळी माहिती ह्या डीएनए मध्ये साठवलेली असते आणि म्हणून त्याला आपण म्हणत असतो जेनेटिक मटेरियल. आपल्या बायोलॉजीचा जेनेटिक्स हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, हेवी वेटेजचा टॉपिक आहे, जास्त मार्क्ससाठी टॉपिक आहे. आपण तो नंतर बघूच, पण आता ऍटलीस्ट आपण एवढ्या लक्षात ठेवूया की व्हायरसेस पेशी नसलेले सजीव आहेत आणि ते कशाने तयार झाले? प्रोटीनने, डीएनए किंवा आरएनए हे त्याचं अनुवंशिक पदार्थ आहे, ज्याला तुम्ही न्यूक्लिक ऍसिड म्हणता. ओके, ठीक आहे. चला मग तुम्ही म्हणणार सर व्हायरसेस कळाले, आता ते प्रोटीन आणि डीएनए किंवा आरएनए तयार झालेले. मग व्हायरॉइडचं काय? व्हॉट अबाउट व्हायरॉइड्स? तर हे जे व्हायरॉइड्स आहेत बाळांनो, ते फक्त आणि फक्त आरएनए तयार झालेले आहेत. व्हायरॉइड्स मध्ये फक्त आरएनए, रायबोज न्यूक्लिक ऍसिड. फोन बंद ठेवा रे बाळांनो. आरएनए हे त्याचं महत्वाचा पदार्थ असतो आणि सगळ्यात शेवटी प्रायॉन्स आहेत. या प्रायॉन्स मध्ये फक्त प्रोटीन्स असतात. लक्षात ठेवणं किती सोपं आहे बघा. Viruses are made up of protein and DNA or RNA. Viroids are made up of RNA. Prions are made up of proteins. हे बाळांनो 3 असे ऑर्गॅनिझम आहेत की ज्यांच्यामध्ये कुठंही पेशी नाही. असेल्युलर म्हणायचं, अपेशीय. ओके, हे लिहून घ्या पटकन जरा किंवा स्क्रीनशॉट घ्या. असेल्युलर. ओके, viruses, viroids and prions. Proteins, DNA, RNA and proteins. हे त्याचं केमिकल नेचर आहे, केमिकल कॉम्बिनेशन आहे. ओके, ठीक आहे. चला तर मग आता असेल्युलर पार्ट कळाला, त्याची व्याख्या कळाली,
त्याचे एक्झाम्पल्स कळालेले आहेत. आता आपण सेल्युलर हा पार्ट आपण पाहणार आहोत. बाळांनो, तुम्ही माईक अजिबात ऑन करू नका. मला माहित आहे किती लिहिण्यासाठी वेळ लागतो, तेवढा मी वेळ देत असतो. तुम्ही लिहिलंही मला रिप्लाय करण्याची गरज नाही, मी तेवढा सफिशियंट तुम्हाला वेळ देत असतो. नेक्स्ट सेल्युलर बघायचं आपल्याला. सेल्युलर हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. व्याख्या नावामध्येच आहेत, पाठ नका करू. ऑर्गॅनिझम मेडअप ऑफ सेल कॉल्ड एज सेल्युलर. मग या सेल्युलर मध्ये दोन महत्वाचे पार्ट आहेत, प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स. यालाच आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणत असतो, यूकॅरियोटिक सेल म्हणत असतो. याचा मी अर्थ तुम्हाला डिटेल सांगणार आहे. प्रोकॅरियोटिक, प्रो या शब्दाचा अर्थ आहे अनडेव्हलप्ड. कॅरियोटिक मीन्स न्यूक्लियस. अनडेव्हलप्ड. कॅरियोटिक या शब्दाचा अर्थ आहे न्यूक्लियस. अविकसित केंद्रक पेशी, ज्या पेशीच, मग आता इथं पेशी आहे कारण सेल्युलर, मग त्या पेशीचं केंद्रक अविकसित असेल तर त्या पेशीला म्हणायचं प्रोकॅरियोटिक, त्या सजीवाला म्हणायचं प्रोकॅरियोट्स. आणि इकडं मात्र यू मीन्स ट्रू मीन्स डेव्हलप्ड. सो डेव्हलप्ड न्यूक्लियस असतं, डेव्हलप्ड न्यूक्लियस असतं, ज्याला आपण ट्रू न्यूक्लियस म्हणतो. खरं केंद्रक असतं विकसित. आता खरं केंद्रक काय, खोटं केंद्रक काय, विकसित काय, अविकसित, हे मी तुम्हाला पुढे सेल ऑर्गेनलिस मध्ये आपण डिटेल बघूया. आता जस्ट आपण सजीवांचं वर्गीकरण असेल्युलर सेल्युलर बघतोय. तर आता आपण ज्यांची पेशी आहे, एकतर त्यांचं केंद्रक अविकसित असेल तर त्या सजीवांना म्हणायचं प्रोकॅरियोट्स. जनरली याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे बॅक्टेरिया असतात. आणि ज्यांचं केंद्रक विकसित आहे त्यांना म्हणायचं यूकॅरियोट्स. आणि मग त्याच्यामध्ये काही प्रोटिस्ट असतील, फंगाय असतील, प्लांट्स असतील आणि अॅनिमल्स असतील. चला, सेल्युलरचे दोन टाइप्स कळाले, प्रोकॅरियोट्स, यूकॅरियोट्स. अनडेव्हलप्ड न्यूक्लियस, डेव्हलप्ड न्यूक्लियस हे त्याच्यामध्ये ऍड करा. तुमचा जो फ्लो चार्ट आहे त्या चार्ट मध्ये सेल्युलरचे हे दोन टाइप्स ऍड करायचे. प्रोकॅरियोट्स, डेव्हलप्ड न्यूक्लियस, अनडेव्हलप्ड न्यूक्लियस, यूकॅरियोट, डेव्हलप्ड न्यूक्लियस. प्रोकॅरियोट्स कोणकोणते असतात, यूकॅरियोट्स कोणकोणते असतात, त्यांच्यात काय भेद असतात, काय फरक असतात, हाही पार्ट आपण बाळांनो डिटेल पाहणार आहे. आता फक्त आपण असेल्युलर आणि सेल्युलर अशा ऑर्गॅनिझमचा ग्रुप बघितलेला आहे. चला मग, हे तुम्ही लिहून घेतलेलं असेलच. आता आपण प्रत्यक्षात काही पेशी आहेत. आता आपण फक्त सेल संदर्भात माहिती बघणार आहे, म्हणजे सेल्युलर ऑर्गॅनिझम संदर्भातली माहिती आपल्याला बघायची आहे. आता या पेशीचे काही युनिक फीचर्स आहेत. सेल संदर्भातली काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. इन्फॉर्मेशन अबाउट सेल. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अबाउट सेल बघूया आपण. एक जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला बाळांनो मी सांगणार आहे. बऱ्याच वेळा सीईटी नीट मध्ये हे पण क्वेश्चन असतात आणि जीके साठी सुद्धा ते खूप महत्वाचं आहे. एक पहिलं बघूया, स्मॉलेस्ट सेल.
स्मॉलेस्ट सेल. जेवढे पण सेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, पेशीय ऑर्गॅनिझम आहेत, आता ठीक आहे शरीर त्यांचं पेशीनी तयार, मग जगातली पृथ्वीवरची या सगळ्या विश्वामधली सगळ्यात लहानात लहान पेशी कोणती, हे जनरल नॉलेज पण आहे आणि आपण विचारलं पण जाऊ शकतं, एक्झाम साठी पण महत्वाचं आहे. तर ती पेशी आहे मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा is a type of bacteria, which is the smallest all of the living organism. सगळ्या सजीवांच्या मध्ये लहानात लहान पेशी आहेत ती असते मायकोप्लाझ्मा. इज अ टाइप ऑफ बॅक्टेरिया. पुढे आपण याची डिटेल माहिती बघणार आहे. आता फक्त आपण युनिक फीचर्स बघतोय. आता बघा किती क्युरियोसिटी वाढते आपली बघा. आता आपल्या मनात प्रश्न होतो, सर तुम्ही स्मॉलेस्ट सांगितली, मग लार्जेस्ट कुठले असू शकते, बघूया आपण. सो लार्जेस्ट सेल हे तुम्हाला बऱ्यापैकी काही जणांना माहितही आहे. इज अ ऑस्ट्रिच एग ऑफ ऑस्ट्रिच एग. हे ऑस्ट्रिचचं जे एग असतं ते सगळ्यात सजीवांच्या मध्ये लार्जेस्ट सेल आहे. एकाच पेशीने तयार झालाय, पण सगळ्यात मोठी पेशी असते ती ऑस्ट्रिच एग आहे. सगळ्यात लहान पेशी असते ती मायकोप्लाझ्मा आहे. क्लिअर? खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. आता आपण थोडस ह्युमन संदर्भातलं बघूया ना. आपण सगळ्या सजीवांची तर माहिती घेतो, आपल्या संदर्भात काय युनिक फीचर्स आहेत तेही बघूया. अबाउट ह्युमन्स इंटरेस्टिंग पार्ट आहे. मी तुम्हाला ह्युमन मधली सगळ्यात लॉंगेस्ट सेल सांगणार आहे. लॉंगेस्ट सेल इन ह्युमन कदाचित तुम्हाला माहित पण आहे. सो लॉंगेस्ट सेल इज अ नर्व सेल, न्यूरॉन, चेतापेशी, की जी आपली सगळी माहिती मेंदूपर्यंत पोहोचवते, मेंदूकडून सगळ्या अवयवांना देते. इज अ नर्व सेल. नर्व सेल यालाच आपण न्यूरॉन हा शब्द सुद्धा वापरतो. कन्फ्युजन नको. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं, सर न्यूरॉन आणि नेफ्रॉन टोटली डिफरंट. नेफ्रॉन इज अ बेसिक युनिट ऑफ किडनी अँड न्यूरॉन इज अ बेसिक युनिट ऑफ ब्रेन. ही नर्व सेल आहे, चेतापेशी आहे, ज्याला आपण न्यूरॉन म्हणतो. ही आपल्या शरीरातली सगळ्यात लांब पेशी आहे, लॉंगेस्ट सेल. ठीक आहे. आपल्या शरीरातली सगळ्यात स्मॉलेस्ट सेल बघूया. स्मॉलेस्ट सेल इन ह्युमन. स्मॉलेस्ट सेल इन ह्युमन इज अ स्पर्म. स्पर्म म्हणतो आपण, शुक्राणू म्हणतो, मेल गॅमेट म्हणतो आपण याला. मेल गॅमेट ही मात्र आपल्या ह्युमन मधली सगळ्यात लहानात लहान पेशी आहे. इज अ स्पर्म. मेल गॅमेट इज अ स्मॉलेस्ट इन ह्युमन. सर तुम्ही म्हणणार आम्हाला लॉंगेस्ट कळाली, स्मॉलेस्ट. व्हॉट अबाउट लार्जेस्ट? यस, लार्जेस्ट बघूया. लार्जेस्ट सेल इन ह्युमन, सगळ्यात मोठी पेशी इज अ एग. फिमेल गॅमेट असतं, ज्याला आपण ओहम म्हणतो. यालाच आपण फिमेल गॅमेट म्हणत असतो. बघा, एगचा डायमीटर अबाउट 100 मायक्रॉन असतो आणि स्पर्म मात्र 50 मायक्रॉनचा असतो. म्हणजे ही सगळ्यात स्मॉलेस्ट आहे, ही सगळ्यात लार्जेस्ट आहे. आणि नर्व सेल ही आपल्या ह्युमन मधली लॉंगेस्ट सेल आहे. मी तुम्हाला पेशी संदर्भात अतिशय इंटरेस्टिंग पार्ट सांगितला. हा, आता हेही तुम्हाला याच्यापैकी काही गोष्टी तुम्हाला माहितही असतील, पण आज आपल्याला बऱ्याचशा गोष्टी नवीन पण शिकायला मिळाल्या. आणि हेच बायोलॉजीचं वैशिष्ट्य आहे. दिवसेंदिवस तुमचा इंटरेस्ट याच्यातला वाढत जाईल, क्युरियोसिटी वाढत जाईल. अजून काय काय आपल्याला इंटरेस्टिंग मिळत आहे हेही पार्ट आपण बघणार आहे. तर ही युनिक फीचर्स आहेत, हे तुम्ही अटेंड करा, लिहून घ्या. थोडंसं फास्ट लिहा, आपल्याला वेळेचं बंधन आहे. बाळांनो, इथं लाईट नसताना सुद्धा आम्ही तुमचं शूट करतोय, तुम्हाला लेक्चर्स पोहोचवतोय. इथं कुठलीही लाईट सुद्धा नाही, आज तर लाईट बंद आहे, पण तरी आपण फॉलोअप घेतोय.
चला तर तुम्ही हे लिहिलेलं असेल, किंबहुना स्क्रीनशॉट घ्या मोबाईलवरती, स्क्रीनशॉट घ्या मोबाईलवरती. आणि होमवर्क काय करायचंय बघा, हे दिलेलं एक युनिक इम्पॉर्टंट अबाउट सेल हे, आणि मगाशी दिलेला एक चार्ट, बायोचा एक चार्ट, असेल्युलर सेल्युलरचा चार्ट आणि ही वैशिष्ट्य, एवढाच होमवर्क आहे. माझ्या माहितीनुसार केवळ आणि केवळ 5 मिनिटाचा होमवर्क आहे. आणि मला माहिती आहे 5 मिनिटाचा असू देत की 10 मिनिटाचा, 15 मिनिट, तुम्ही काय होमवर्क सोडत नाही हे मात्र मला कळालेलं आहे. आणि तुमचा हा जो रिस्पॉन्स आहे तो आम्हाला खूप मोटिवेशन देत असतो. तर तुम्ही सगळ्यांनी होमवर्क पूर्ण करा. आता एक 5 मिनिटाचं तुम्हाला